अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय, मी नाईक साहेबांचं पहिल्यांदा धन्यवाद देतो की लोहार डोंगरीच्या विषयात त्यांनी एक उत्तम इनिशिएटिव्ह घेतला. एक बैठक लागणार होती पण आचारसंहिता लागली. बंडू धोत्रेंच्या माध्यमातून त्या सगळ्या विषयांवर हे होतं. ती बैठक तात्काळ अधिवेशनात लावावी अशी विनंती करतो. नंबर 2, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्षावर प्रभावी उपाययोजना करण्याकरता राज्य सरकारने 11 सदस्यीय तांत्रिक समिती तयार केली होती. त्याचा अहवाल आला आहे. तो आपण त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत का? नंबर 1. नंबर 2, या सगळ्या संघर्षाला वाघ आणि मानव या संघर्षाला थांबवण्याकरता काही उपाययोजना करण्याकरता तसेच काही विशेष प्रावधान चंद्रपूर जिल्ह्याला देण्याकरता चंद्रपूर जिल्हा हा टायगर डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित करणार आहोत का? नंबर 2. नंबर 3, गडचिरोली जिल्ह्यातनं समूळ नक्षलवाद नष्ट झाला आहे. तिथे कमलापूर नावाचा एक हत्ती कॅम्प आहे, जी की राजधानी होती नक्षल्यांची. ती आता पूर्ण समूळ नष्ट आहे. त्यामुळे तिथे हत्ती 2 आले होते, आता ते 9 झाले आहेत. त्या हत्ती कॅम्पमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा वर्षभर 1.5 वर्ष पगार होत नाही. 20 वर्ष ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत, ते परमनंट होत नाही. त्यामुळे जर भविष्यात गडचिरोली जिल्ह्याला चांगलं करायचं असेल तर कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं आपण त्यांना परमनंट करणार आहोत का? आणि सगळ्यात शेवटी राणेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे जंगलातनं जाणारे जे काही रस्ते आहेत त्या रस्त्यांवरचे राष्ट्रीय महामार्ग असतील, राज्यस्तराचे महामार्ग असतील, तिथून अंडरब्रिज करण्याकरता ज्या काही वन विभागाच्या परमिशन लागणार आहेत त्या आपण देणार आहोत का? चंद्रपूर जिल्ह्याला वाघांचा जिल्हा म्हणून जाहीर करायची आपली ती पत्र द्या. आपलं वेळ झाला. एकूणच ज्या कमिट्यांचे अहवाल प्राप्त होण्याचे बाकी असतील त्याची पण आपण पत्रात उल्लेख करा. त्या पण गोष्टी पूर्ण केल्या जातील आणि भविष्य काळामध्ये नानाभाऊ पुढे जाऊया. चला पुढे जाऊया आता. हाती घ्या. लक्षवेधी क्रमांक 3